नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपण मी काल बघितलं होतं चिचुरड्यांचं 4-5 झाडं बघितली ती तिकडे जाणार आहे आज आपण चिचुरडा खुडायला। मित्रांनो, चिचुरडा म्हणजे ही एक रानभाजी आणि आपण तिकडे चिचुरडा खुडायला जाणार आहे। तर बघू। तर मित्रांनो, आता इथं पुढं आमचं शेत आहे आणि जे भाताचं रोप टाकलं होतं ते आता उगून आले। मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो। आपण एवढं भाताचं रोप टाकले मित्रांनो। तर इथं हे घराजवळचे ते मी तुम्हाला दाखवून देतो। तर अशा प्रकारे भाताचं रोप आले आणि एकदम मस्त आलेले मित्रांनो, हे बघा। तर मित्रांनो, चला आता आपल्याला चिचुरडा खुडायला जायचे आणि चिचुरडा कशा असतात ते मी तुम्हाला दाखवून देतो। आता आपण आलो आहे जिडे चिचुरड्याचा झाड बघितलं होतं मी, त्या झाडापाशी आलो मित्रांनो। आणि आता मी तुम्हाला दाखवून देतो चिचुरडा कशा असतात मित्रांनो। हे बघा, फुलं आलेली ती मित्रांनो। आणि आपलं जे वांग्याचं झाड असते बघा मित्रांनो, त्या प्रकारेच या झाडाची पाने असतात, हे बघा। आणि त्याच्यावर काट्या असतात, हे बघा। सेम टू सेम आपलं वांग्याचं झाड असते त्या प्रकारेच हे झाड असते मित्रांनो। आता या झाडाला फुले पण आले ते आणि चिचुरडा पण लागले ते, हे बघा। हे छोटे दिसतात ते तुम्हाला, हे चिचुरडा ते मित्रांनो। हे बघा, इथं आहे ती अशा प्रकारे इथं चिचुरडा लागले ते, हे बघा। तर मित्रांनो, इथं एक झाड आहे आणि अजून पुढं 4-5 झाड आहे ती मला दिसले मित्रांनो। तर हे मी तुम्हाला दाखवून दिलं। तर तुम्हाला आता मी तोडून दाखवतो चिचुरडा कशा असतात ते। तर हे बघा मित्रांनो, एकदम काळजीपूर्वक ह्या चिचुरडा तोडायच्या असतात ते, कारण या झाडाला वांग्याच्या झाडाला जसं काटा असतात मित्रांनो, त्याच प्रकारे या झाडाला पण काटा असतात मित्रांनो। आणि हे काट जर टोचलं तर आग होत असते। तर काळजीपूर्वक खुडायचे असतात ते ह्या झाडाचे चिचुरडा। तर मित्रांनो, बघू शकता चिचुरडा मी खुडली ती काय चिचुरडा अशा प्रकारे असतात मित्रांनो चिचुरडा। आपलं वांग झाडाचं, आपल्या झाडाला वांगा असते मित्रांनो, वांग्यान टाईपच मित्रांनो हे एक झाड आहे आणि त्याला हे चिचुरडा इथं असतात मित्रांनो। तर मित्रांनो, आता आपल्या इकडं पुढे ज्या 4-5 चिचुरडाचे झाडं होते मित्रांनो, त्यांच्या चिचुरडा खुडली मित्रांनो मी, त्यांची चिचुरडा खुडली आणि एवढे सापडले, हे बघा मित्रांनो। तर खूप झाले मित्रांनो, कारण की हा सीझन नसतोय चिचुरड्यांचं। आता थोडे सापडले ती मित्रांनो। दीपावलीच्या पिरियडमध्ये जास्त चिचुरडा असतात मित्रांनो। ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्यांमध्ये मित्रांनो जास्त चिचुरडा असतात ते। हा सीझन नाही आहे मित्रांनो चिचुरड्यांचा। तर हे तुम्हाला मी दाखवून दिलं चिचुरडा कशा प्रकारे असतात मित्रांनो। तर बाजूला एवढं, चला। तर मित्रांनो, आता आपण चिचुरडा खुडले ती आणि मी तुम्हाला सांगतो की हे जे चिचुरडा आहे मित्रांनो, हे आपण वर्षभर कसं यांची भाजी टिकून ठेवू शकतो मित्रांनो। वर्षभर तर हे चिचुरडा मिळत नाही, परंतु आपण वर्षभर हे चिचुरडा कशा प्रकारे टिकून ठेवू शकतोय, तर ती एक आयडिया मित्रांनो। ती अशी आयडिया की आपण चिचुरडा आणल्यानंतर त्यांचे जे डेटा असतात मित्रांनो ते काढून टाकायचे, म्हणजे वांग्याला कसा वरती डेटा असतोय तर त्या प्रकारे चिचुरडाला डेटा असतोय। मी तुम्हाला दाखवलं मग। तर ते प्रत्येक चिचुरडाचा डेट काढून टाकायचा आणि हे चिचुरडा घरी आल्यानंतर एका पाण्यामध्ये शिजवायचं मित्रांनो, टोपामध्ये पूर्ण शिजून घ्यायचे त्यांचे डेट काढल्यानंतर। आणि एकदम पाण्याला उकळी येऊन द्यायची, चिचुरडा शिजवून ठेवायचे आणि शिजल्यानंतर ते चिचुरडा पिळून घ्यायचे मित्रांनो। ते एकदम त्यांच्यातले बी काढायचं बाहेर आणि वाळत टाकायचं मित्रांनो, त्यांचं कातड पण वाळत टाकायचं। त्यानंतर मित्रांनो ते उन्हामध्ये वाळून घ्यायचं मित्रांनो, एकदम कडकडीत झाले पाहिजेत ते। फोडून घ्यायचे, प्रत्येक चिचुरडा हा फोडूनच घ्यायचा आणि वाळत टाकायचा मित्रांनो। तर हे वाळवल्यानंतर मित्रांनो एकदम कडक होऊन द्यायचे आणि एकदम पॅक बंद डब्यामध्ये ठेवायचे मित्रांनो। तर अशी आयडिया मित्रांनो, जर तुम्हाला ज्यावेळेस ध्यान येईल त्यावेळेस ही भाजी करून खाऊ शकतात मित्रांनो। तर ही एक आयडिया मित्रांनो, चिचुरडा उमवून ठेवल्यानंतर ते आपण वर्षभर खाऊ शकतोय। तर मित्रांनो, आता आपले चिचुरडा खुडून झाले ती मी तुम्हाला दाखवले। ते पिशीभर चिचुरडा खुडले ती आपण, पिशीने अर्धी पिशी
खुडली ती. तर मित्रांनो आता आपण ही भाजी कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो चिचुरडा खोडून आणल्यानंतर त्याचं देठ काढून घ्यायचे प्रत्येक चिचुरडाचं आणि त्यानंतर एका पातेल्यामध्ये उमट ठेवायचे, म्हणजे गरम पाणीमध्ये उकळी व्यवस्थेवर ते शिजून घ्यायचे आणि त्यानंतर ते पाणी येळून घ्यायचे आणि ते चिचुरडा असतात ते एकदम पिळून घ्यायचे. मित्रांनो 1 नंबरचा जो पाणी असतो आपण ते ओतून द्यायचं, कारण की चिचुरडा हे थोडंसं कडू लागत येते कारल्यासारखं. तर मित्रांनो हे पाणी ओतून दिल्यानंतर चिचुरडा पिळून घेतल्यानंतर आपल्याला तव्यावर भाजी बनवायची किंवा आपण कढईमध्ये पण बनवू शकते मित्रांनो. तर पहिल्यांदा आपण कढईमध्ये तेल वगैरे टाकून टाकायचं, त्यानंतर कांदा वगैरे कापून आणि हे जे आपण चिचुरडा पिळलेले असतात मित्रांनो ते त्याच्यामध्ये टाकायचे आणि कांदा वगैरे टाकून हलवून घ्यायचे. त्याच्यानंतर मीठ मिरची हळद टाकली का चिचुरडा झाली मित्रांनो. जास्त काही मसाले वगैरे वापरायचे नाही मित्रांनो. थोडासा कांदा टाकायचा जास्त प्रमाणामध्ये आणि तेल टाकलं का मित्रांनो चिचुरडा एकदम भन्नाट होतात ते मित्रांनो. तर अशा प्रकारे चिचुरडा बनवायची. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.